Hello students, in last lecture we had seen the valence bond theory, and we also seen that how this valence bond theory, which is put forth by the Hitler and London, how that VBT is useful for the explanation of formation of bond between the homonuclear and the homonuclear and heteronuclear diatomic molecules. Now let us see the next theory, another theory which is get explained by the wave mechanics after the development of wave mechanics, that is called as a molecular orbital theory. Now it is also called as a electron pair theory. This molecular orbital theory, which is get developed by the scientists Hund and Millikan in 1932, and further this theories get extended by the scientists Leonard Jones and Charlie Coulson. Now this theory also explains the formation of the bond between the homonuclear and the heteronuclear and the homonuclear diatomic molecules. Now, as the VBT has some assumptions, we had seen how the bond is get formed. So, similar way, there are some assumptions of the molecular orbital theory, and depending upon those assumptions, there is a formation of bond between the two atoms to form a molecule. Now let us see one by one the assumptions. Now first assumption is that the molecule is formed by the linear combination of atomic orbitals of different atoms. As we have seen in the VBT also explained that the formation of molecule takes place after when molecules come closer to each other and the atomic orbitals there is a force of attraction as well as the force repulsive forces. When the forces are get balanced, then there is a formation of bond between two atoms to form the molecules. Now according to this theory, the molecules are get formed by the combination of, and which combination? The linear combination, that is the combination is on the axis. The linear combination of the molecules, atomic orbitals, here the combination of orbitals of the different atom. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जी आहे ही थिअरी आपल्याला दोन ॲटम मध्ये बॉन्ड फॉर्म कसा होतो आणि मॉलिक्यूल तयार होतो, त्या मॉलिक्यूलमध्ये फॉर्म झालेला बॉन्ड एक्सप्लेन करण्यासाठी कोव्हॅलंट बॉन्ड असेल, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल किंवा कुठल्याही प्रकारचा बॉन्ड असेल तो एक्सप्लेन करण्यासाठी ही वेव्ह मेकॅनिक्सने आधारावर थिअरी मांडली गेलेली आहे. तिला आपण म्हणतो मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, किंवा हिला आपण दुसरं नाव दिलेलं आहे इलेक्ट्रॉन पेअर थिअरी, जी हुंड्स नावाच्या शास्त्रज्ञाने डिराईव्ह केली आणि त्याच्यानंतर पुन्हा चार्ली कल्सन आणि लिनार्ड जोन्सने ती पुढे एक्सटेंड केली, म्हणजे त्याच्यामध्ये अजून सुधारणा केल्या. तर पहिलं त्याचं अझम्पशन काय यात मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचं, मॉलिक्युल्स कसे फॉर्म होतात तर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, डिफरंट वेगवेगळ्या ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं काय होतं कॉम्बिनेशन होतं आणि आपल्याला काय होतं बॉन्ड फॉर्मेशन होतं किंवा मॉलिक्यूल तयार होतो. याचं दुसरं जे काही अझम्पशन आहे ते काय आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल्स फ्रॉम द व्हॅलन्स सेल ऑफ वन ॲटम कंबाईन्स विथ द करस्पॉन्डिंग व्हॅलन्स सेल ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ द अनदर ॲटम. द इनर ॲटॉमिक ऑर्बिटल्स डू नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग. म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲटम्समध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात आणि त्या ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स आर गेट एम्बेडेड इन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स. याच्यामध्ये काय असतात, काही सेल जे इनर सेल आपण माहिती, फॉर एक्झाम्पल आपण कार्बनचं एक्झाम्पल घेऊ. कार्बन ॲटम तर माहिती त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 अँड 2p2. आय एम रायटिंग, नवीन लिहितो. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे आपल्याला माहिती आहे, कार्बन 1s2 2s2 अँड 2p2. याच्यामध्ये कार्बनमध्ये आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये जे व्हॅलन्स सेल असतात एका ॲटमचे, म्हणजे कार्बन ॲटमचा व्हॅलन्स सेल म्हणजे काय, जो एम्प्टी आहे बाहेरचा, ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतात. इथं पी ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ही जे काही व्हॅलन्स सेल आहेत हे भाग घेत असतात, किंवा याच्यामधला इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन हा एक्साइट होतो, त्यावेळेला तेही अनपेड इलेक्ट्रॉन तो भाग घेईल. पण जो इनर सेल आहे 1s सेल जो आहे हा भरलेला आहे, इट डज नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग. एका ॲटमचा व्हॅलन्स सेल दुसऱ्या ॲटमच्या व्हॅलन्स सेल बरोबर काय होतील, त्यांचं कॉम्बिनेशन होईल आणि आपल्याला काय होईल, मॉलिक्यूल तयार होईल. दिस इज सेकंड अझम्पशन. पुढचं अझम्पशन काय, द कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स फॉर्म्स 2 टाइप्स ऑफ द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे इथं काय होतं, आता ॲटम्सचे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि त्याच्यापासून काय तयार होत आहेत, मॉलिक्युलर ऑर्बिटल, म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स तयार
कंबाईन होतात एका ॲटमचं प्लस दुसऱ्या ॲटमचं, त्याच्यापासून काय तयार होतं, मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला तयार होतात. दोन ॲटमचे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स, एका ॲटमचं एक ॲटॉमिक ऑर्बिटल आणि दुसऱ्या ॲटमचं दुसरं ॲटॉमिक ऑर्बिटल हे कंबाईन होतील आणि आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. त्याच्यामध्ये देखील दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत आहेत, त्यामुळे दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील आणि एकाचं नाव असेल बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, ज्याला आपण म्हणतो बॉन्डिंग BMO, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि दुसरं जे काय असेल त्याला म्हणतो आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दुसरं ऑर्बिटल कुठलं तयार होईल मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग ABMO, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतील, दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. चौथा अझम्पशन काय, तर बॉन्डिंग मॉलिक्युलर, ज्याच्यामध्ये बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जो आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो BMO हॅज लोअर एनर्जी, याची एनर्जी कशी असते, लोअर असते. आणि ज्याच्यामध्ये अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतो म्हणजे ABMO ज्याला आपण म्हणतो, याची एनर्जी काय असते, याची एनर्जी जास्त असते. एनर्जी इज मोर आणि याची एनर्जी कम्पॅरेटिव्हली कशी असते, कमी असते दोघांमध्ये. पुढचं अझम्पशन आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ 2 or more ॲटम कंबाईन्स ओनली वेन. जसं आपण व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये पाहिलं होतं, त्याच्यामध्ये तेच क्रायटेरिया इथं पण लावलेलं आहे जवळपास, की कोणते ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील, कुठलीही ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार नाही. तर ते ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे काय, त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, फक्त त्यांची सिमेट्री, मॅचिंग सिमेट्री, ते जवळपास सिमेट्रिकल असले पाहिजे. त्यांची जॉमेट्री पण जवळपास सारखी असली पाहिजे, मॅचिंग जॉमेट्री असली पाहिजे. त्यांची एनर्जी देखील खूप एनर्जी डिफरन्स नको, जास्त एनर्जी डिफरन्स असलेलं ऑर्बिटल. थोडाफार डिफरन्स असेल तर ओके, बट इफ देअर इज अ मोर डिफरन्स इन द एनर्जी देन दोज ऑर्बिटल्स डू नॉट कंबाईन ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि ते काय असलं पाहिजे, ॲटॉमिक ऑर्बिटल, जसं ॲटम्स VBTमध्ये काय पाहिलं, ॲटम्स मस्ट कम क्लोजर टू इच अदर, ए ॲटम बी ॲटम हे एकमेकांच्या जवळ आले पाहिजे. तसं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते सफिशियंटली एकमेकांच्या जवळ आले पाहिजे टू ओव्हरलॅप होण्यासाठी. अशा प्रकारे हे पाचवं अझम्पशन आहे. सहावं अझम्पशन आपल्याला काय सांगतं, वेन द ओव्हरलॅपिंग लोब्स कंबायनिंग ऑर्बिटल्स हॅव सेम साईन. म्हणजे जे काही कंबायनिंग असतील त्याच्यात प्लस साईनवाले कंबाईन होत असतील किंवा मायनस साईनवाले कंबाईन होत असतील तर मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. आणि त्याच्या अपोजिट प्लस कंबाईन होत असेल किंवा मायनस कंबाईन होत असेल तर त्यापासून अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. फॉरसे कसं, आता आपल्याला माहिती आहे पी ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटलला PX ऑर्बिटल आपण समजा कन्सिडर करतोय. मी तर ॲक्सिस काढत नाही, फक्त पी ऑर्बिटल एक लोब आपण काढू समजण्यासाठी. याला काय असतं, याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं चार्ज यांच्याबद्दल लोबवर असतो. ज्या वेळेला प्लस कॉम्बिनेशन होईल, मी दुसरं पी ऑर्बिटल बरोबर कंबाईन होईल. समजा हे दुसरं पी ऑर्बिटल आहे, एका ॲटमचं PX ऑर्बिटल आहे, हे दुसऱ्या ॲटमचं PX ऑर्बिटल आहे. याच्यामध्ये याचा प्लस साईन आहे आणि याचं मायनस लोबचं साईन आहे. आता हे प्लसवाले जर कंबाईन झाले तर आपण त्याच्यामुळे मॉलिक्युलर ऑर्बिटल जे बॉन्डिंग मॉलिक्युलर म्हणजे BMO तयार होईल, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. पण याच्याच उलट जर आपण काय होईल, हे लोब जे आहेत आता अपोजिट साईनवाले जर लोब त्या ठिकाणी कंबाईन झाले म्हणजे याचा पॉझिटिव्ह चार्ज, याचा निगेटिव्ह चार्ज, याचा निगेटिव्ह चार्ज आणि याचा पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जवाले जर हे कंबाईन झाले तर त्यावेळेला आपल्याला तयार होतो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे अशा दोन प्रकारचे डिपेंडिंग अपॉन द साइन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर गेट फॉर्म्ड when the atoms come closer, atomic orbitals come closer to each other. पुढचं जे काही त्याच्यामध्ये अझम्पशन आहे ते काय, नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म आर इक्वल टू द नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. म्हणजे जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल काय होतील, फॉर्म होतील. समजा दोन ॲटमचे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर त्याच्यामध्ये दोन ॲटमचे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल तयार होत असतील तर त्याच वेळेला दोन ॲटममध्ये त्यांचे काय होतील, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे दोन तयार होतील. तीन कंबाईन झाले तीन तयार होतील, चार कंबाईन झाले चार तयार होतील.
जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होतील. पुढचं 9th जे काय अझम्पशन आहे त्याच्यामध्ये काय, द इलेक्ट्रॉन इन द मॉलिक्युलर ऑर्बिटल इज गेट ॲडेड अकॉर्डिंग टू द अफबू प्रिन्सिपल, वुंड्स रूल अँड द पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. जे काही इलेक्ट्रॉन जो ॲटॉमिक ऑर्बिटल्समधनं इलेक्ट्रॉन जो मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये जाणार आहे हा कसा जाईल, तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे अफबू प्रिन्सिपल, वुंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अँड पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. म्हणजे हे प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतात की मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये पहिल्यांदा जर इलेक्ट्रॉन जाणार असतील तर ते पहिल्यांदा पाहतील ऑर्बिटलमध्ये सिंगली ऑक्युपाईड होतील आणि जर सिंगली ऑक्युपाईड तिथं प्लेस अवेलेबल नसेल त्याच वेळेला पुढचा येणारा इलेक्ट्रॉन काय होईल, पेअर होईल. पण तो पेअर होणारा इलेक्ट्रॉन काय असेल, अपोजिट स्पिनने क्लिअर होतो. अशा प्रकारे आपल्याला हे वुंड्स रूल अफबू प्रिन्सिपल किंवा पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलच्या सहाय्याने आधारावरती इलेक्ट्रॉनचं काय होतं, दे आर गेट ॲडेड इन टू द मॉलिक्युलर ऑर्बिटल. पुढचं अझम्पशन त्याच्यामध्ये काय, 10 नंबरचं अझम्पशन आपण त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द मॉलिक्यूल आर डिलोकलाइज्ड, दॅट इज दे आर असोसिएटेड विथ ऑल द न्यूक्लिया कन्सर्न. म्हणजे ते काय आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटलचं न्यूक्लियाचे दोघी ॲटमच्या न्यूक्लियाच्या ठिकाणी असोसिएट होतील सगळे इलेक्ट्रॉन्स जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतील आणि त्यानंतर मग त्यांचं ओव्हरलॅपिंग होईल आणि मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये दोघी न्यूक्लियस, समजा ही मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल, या दोघी न्यूक्लियसच्या मध्ये इलेक्ट्रॉन जे आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन असेल, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला असेल, असोसिएशन त्याला आपण म्हणू. पुढचं पॉसिलेट आहे, इन द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल ॲटम लूज देअर आयडेंटिटी. व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये काय होतं, हायड्रोजन ॲटम कंबाईन्स विथ द क्लोरीन ॲटम टू फॉर्म द Cl2 मॉलिक्यूल, क्लोरीन मॉलिक्यूल, HCl नॉट Cl2, HCl मॉलिक्यूल. याच्यामध्ये काय होतं, व्हॅलन्स बॉन्ड थेअरी काय सांगते, मॉलिक्यूलमध्ये हा आता मॉलिक्यूल झाला, या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन त्याची प्रॉपर्टी दाखवेल आणि क्लोरीन त्याची प्रॉपर्टी दाखवेल. दॅट मीन्स ॲटम रिटेन्स देअर प्रॉपर्टीज. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी असं सांगते ज्या वेळेला ए ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल आणि बी ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील, ज्या वेळेला ए बी बॉन्ड फॉर्म होईल किंवा ए बी मॉलिक्यूल तयार होईल, त्यामध्ये ए ॲटम त्याची इंडिव्हिज्युअलिटी दाखवणार नाही, बी ॲटम त्याची इंडिव्हिज्युअलिटी दाखवणार, जे डू नॉट रिटेन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे समजा HCl आहे तर HClमध्ये हायड्रोजन त्याची प्रॉपर्टी दाखवणार नाही, इंडिव्हिज्युअल स्वतःची प्रॉपर्टी, आणि क्लोरीन त्याची स्वतःची प्रॉपर्टी दाखवणार नाही, तर तो मॉलिक्यूल ॲज ए HCl म्हणून त्याच्या प्रॉपर्टी दाखवेल. सो दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट चेंज जे गेट शोन बाय द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आता याच्यामध्ये जे काय आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतील आणि हे काही मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे, इच मॉलिक्युलर ऑर्बिटल ते कसं डिस्क्राईब केले जाईल, डिपेंडिंग अपॉन द वेव्ह फंक्शन. नो डाऊट जसं वेव्ह फंक्शनचे इलेक्ट्रॉनचं आपण पाहिलेलं आहे PPTमध्ये. हे वेव्ह फंक्शनच्या सहाय्याने काय केले जातील, गेट एक्सप्लेन विच इज असोसिएट विथ द सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स टू डिटरमाइन द एनर्जी, शेप अँड साईज ऑफ द मॉलिक्युलर ऑर्बिटल. 4 क्वांटम नंबर जे आहेत ते प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, ही जे काही क्वांटम नंबर्स आहे, हे क्वांटम नंबरच्या सहाय्याने आपण एनर्जी, शेप आणि साईज ऑफ द मॉलिक्यूल काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. पुढचं अझम्पशन आहे, द वेव्ह फंक्शन डिस्क्राइब्स द मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑब्टेन बाय द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. हे वेव्ह फंक्शन जे आहे ते काय एक्सप्लेन करतं, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे हे वेव्ह फंक्शन ऑफ द मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे इट इज इक्वल टू काय आहे, वेव्ह फंक्शन ऑफ द atomic orbital of atom A plus or minus wave function of atomic orbital of atom B. ह्या इक्वेशनच्या सहाय्याने एक्सप्लेन केलं जातं. आपण तिथे काय होतं, प्रॉबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन जे असतं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, तर तिथे काय एक्सप्लेन करतो, psi-AB म्हणजे वेव्ह फंक्शन ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू, इट इज अ प्रॉडक्ट ऑफ दी psi-A into psi-B. इथं काय आहे, वेव्ह फंक्शन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल इज इक्वल टू psi-A प्लस मायनस psi-B. अशा प्रकारे हे एक्सप्लेन केलं जातं. दी मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर पॉलिसेंट्रिक. व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये मोनोसेंट्रिक आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयारच होत नाही. इथे जे काही तयार होतील ते पॉलिसेंट्रिक म्हणजे त्याच्यामध्ये अनेक न्यूक्लियस सेंटर्स असू शकतात.
आणि the electrons in molecular orbital are influenced by 2 or more nuclei depending on the number of atoms in the molecule. किती ॲटम कंबाईन होत आहेत त्यानुसार तेवढे त्याच्यामध्ये काय असतील सेंटर्स असतील, पॉलिसेंट्रिक त्यामुळे त्याला आपण म्हणतो, आणि त्याचा इन्फ्लुएन्स होतं त्याच्या दे आर इन्फ्लुएन्स्ड बाय द न्यूक्लिआय, त्याच्यामध्ये ते इन्फ्लुएन्स होतील न्यूक्लिआयच्या साहाय्याने. जेवढे म्हणजे मल्टीसेंट्रिक असेल एखादं मॉलिक्युलर ऑर्बिटल जर तयार झालं समजा, तर एक ॲटम, 2 ॲटम, 3 ॲटम असेल तर देअर आर 3 सेंटर्स ॲटॉमिक ऑर्बिटल त्यावेळेला कंबाईन होतील टू फॉर्म द मॉलिक्यूल. आता पुढचं 15 नंबरचं जे काही पॉस्ट्युलेट आहे आपण ते बघू. ते काय आहे, द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन मॉलिक्युलर ऑर्बिटल कंट्रीब्यूट टुवर्ड्स द स्टॅबिलिटी. आता आपल्याला बघा ॲटॉमिक ऑर्बिटल्स, 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स समजा कंबाईन झाले तर आपल्याला काय तयार होतील, 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल, एक बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल आणि दुसरं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल. याच्यामध्ये काय असतील, इलेक्ट्रॉन आता त्यांची काय ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन आता कुठे एंट्री होतील, मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये. ते बॉन्डिंग पूर्ण भरले की त्यानंतर अँटी बॉन्डिंगमध्ये जातील. आता ज्या बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन असतील, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये, ते इलेक्ट्रॉन काय करतील, ते स्टॅबिलिटी देण्याचा प्रयत्न करतील मॉलिक्युलर. दॅट मीन्स दे कंट्रीब्यूट्स टुवर्ड्स द स्टॅबिलिटी. आणि ते इलेक्ट्रॉन जर अँटी बॉन्डिंगमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील ते काय करतील, दे ट्राय टू अपोज द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. अँटी बॉन्डिंगमधले इलेक्ट्रॉन हे अपोज करण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे ते मॉलिक्युलला काय करतील, दे ट्राय टू डिस्टॅबिलाइज द मॉलिक्यूल. ते स्टॅबिलिटी डिक्रीज करण्याचं काम करतील, म्हणजे रिपल्सिव्ह फोर्सेस ते निर्माण करतील. अशा प्रकारे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये काय म्हणू शकतो, द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल gives the stability to the molecule, and the electrons present in anti-bonding molecular orbital are responsible for the repulsion between the nuclei of bonded atoms. 2 bonded atoms च्या nuclei मध्ये ते काय करतील, रिपल्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, and hence they try to destabilize the molecule. त्याला ते डिस्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न करतील. Now the last assumption of this molecular orbital theory is what? The combination of atomic orbitals between 2 atoms gives sigma and pi molecular orbital. व्हीबीटी मध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड तयार होत होतं, तसंच इथं काय होतंय, सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. ॲक्सियल ओव्हरलॅपिंग जर झालं ऑर्बिटल्सचं तर आपल्याला माहिती आहे ॲक्सियल ओव्हरलॅपिंग झालं, एस ऑर्बिटल कंबाईन्स टू फॉर्म दिस मॉलिक्युलर ऑर्बिटल. एस ऑर्बिटल ॲक्सिसमध्ये जर फॉर्म झालं किंवा कुठल्याही ऑर्बिटलचं ऑन द ॲक्सिस जर फॉर्मेशन झालं, दिस इज ऑन ॲक्सिस, तर त्यावेळेला काय होईल, सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल, सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आणि जर कोलॅटरल ओव्हरलॅपिंग झालं, अशा प्रकारे मगाशी पाहिलं होतं पण मागच्या पिरियडला, कोलॅटरल जर ओव्हरलॅपिंग जर झालं मॉलिक्युलर ऑर्बिटलचं, समजा ही एक लोप आपण काढतोय, दुसरं पी एक्स किंवा पी झेड कुठलेही एक लोप, हे जर कोलॅटरल ओव्हरलॅपिंग झालं तर त्यावेळेला काय तयार होईल, पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल त्यावेळेला तयार होईल. सिमिलर आहे कोलॅटरल पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल, ऑन द ॲक्सिस सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता आपण बघूया पुढचं, दीज आर द अझम्पशन्स. या डिपेंडिंग अपॉन दीज अझम्पशन्स द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बिटवीन 2 atoms इज गेट एक्सप्लेन बाय द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीने काय एक्सप्लेन केलं, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी एक्सप्लेन दॅट द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स टेक्स प्लेस टू फॉर्म द मॉलिक्यूल. मॉलिक्यूल तयार होण्यासाठी काय होईल, ॲटॉमिक ऑर्बिटलचं लिनियर कॉम्बिनेशन होईल, ज्याला आपण म्हणतो LCAO, दॅट इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता हे लिनियर कॉम्बिनेशन कसं होतं ते आपण थोडक्यात बघू. आपण 2 ॲटम कन्सिडर करू, कन्सिडर ॲटम A अँड B. 2 ॲटम आपण कन्सिडर केले, ॲटम A आणि ॲटम B. आता ॲटम A जो आहे विच हॅव वेव्ह फंक्शन, ॲटम Aचं वेव्ह फंक्शन काय असेल, psi A, आणि ॲटम Bचं वेव्ह फंक्शन काय असेल, दॅट इज द psi B. psi A is the wave function of the atom A and psi B the wave function of atom B. And these atom जे आहेत, when they come closer to each other sufficiently, the electron clouds of 2 atom combined. जे ॲटम ज्या एक वेळेला जवळ येतील त्यावेळेला होईल, त्याचं दोघांचे इलेक्ट्रॉन क्लाउड जे आहे ते कंबाईन होईल. देन द वेव्ह फंक्शन त्यावेळेला काय होईल, ज्यांचं कॉम्बिनेशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याचं वेव्ह फंक्शन काय होईल, psi AB. इलेक्ट्रॉन क्लाउड हे एकमेकांच्या जवळ आले, psi AB, दोघी ॲटम कंबाईन झाले, एकमेकांच्या जवळ आले, हे इलेक्ट्रॉन क्लाउड त्याचं वेव्ह फंक्शन झालं psi AB ऑफ द मॉलिक्यूल अँड कॅन बी ऑब्टेन्ड बाय द लिनियर कॉम्बिनेशन.
ते कसं होईल आपल्याला, इट इज गेट ऑब्टेन बाय द लिनियर कॉम्बिनेशन. ते कसं दिलं जातं इक्वेशनच्या सहाय्याने, सा ए बी इज इक्वल टू n इंटू C1 सा ए प्लस C2 साय बी. याच्यामध्ये सा ए बी काय आहे, वेव्ह फंक्शन ऑफ मॉलिक्यूल. n काय आहे, इट इज अ नॉर्मलायझिंग कॉन्स्टंट हुज व्हॅल्यू इज so selected that the probability of finding the electron in the space is unity. हा जो आहे नॉर्मलायझिंग कॉन्स्टंट आहे आणि याची व्हॅल्यू कशी फाइंड केली जाते, त्या इलेक्ट्रॉन फाइंडिंग स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन फाइंडिंगची प्रॉबॅबिलिटी किती असेल, युनिटी असेल, 1 असेल. सा ए काय वेव्ह फंक्शन ऑफ ॲटम ए आणि सा बी काय वेव्ह फंक्शन ऑफ ॲटम बी याच्यामध्ये. आणि C1 C2 जे आहेत, C1 and C2 these are the constant chosen to give the minimum energy of psi AB. हे अशा प्रकारे सिलेक्ट केले जातात की psi AB ची एनर्जी कशी असली पाहिजे, कमीत कमी. अँड these two possible ways of combination of two wave functions. अशा प्रकारे 2 पॉसिबल वेने आपल्याला काय केले जातात, देर आर 2 पॉसिबल, 2 प्रकारचे पॉसिबल वेव आहेत कॉम्बिनेशनचे, प्लस आणि मायनस. आपण ते बघू कोणते पॉसिबल वेज आहेत. आता याच्यामध्ये त्याच्यात पहिलं कॉम्बिनेशन कसं होतं आपल्याला, याच्यामध्ये बघा, दिस इज द फर्स्ट कॉम्बिनेशन. या कॉम्बिनेशनमध्ये काय आता, 1 कॉम्बिनेशन ऑफ साइन ऑफ 2 वेव्ह फंक्शन्स आर सिमिलर. जर साइन सिमिलर असेल तर आपण पाहिलं लोबचं अशा प्रकारे सिमिलर साईज, इथं प्लस साइन असलेलं एक लोब पी ऑर्बिटलचं आणि दुसरं समजा सिमिलर साइन असलेलं लोब, जर तर त्यावेळेला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणजेच ते काय होतं, याच्यामध्ये जे साईन असेल ते प्लस असेल, मग वेव्ह फंक्शनचं मॉलिक्यूलचं जे वेव्ह फंक्शन असेल तर त्याचं ते कसं दिलं जातं बघा, 1 कॉम्बिनेशन ऑफ साइन, इफ कॉम्बिनेशन ऑफ साइन ऑफ 2 फंक्शन्स आर सिमिलर इट इन्व्हॉल्व्स ॲडिशन ऑफ वेव्ह फंक्शन. म्हणजे ए बीचं काय होईल, ॲडिशन होईल अँड रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल साय जी. त्याच्यापासून कुठलं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल आणि त्याला नवीन सिम्बॉल दिला साय जी, दॅट इज कॉल्ड ॲज ए ग्रेडेड किंवा इव्हन ज्याला आपण म्हणतो. Psi G is the wave function of the bonding molecular orbital. आणि ते कसं दिलं जातं मग, ज्या वेळेला लोब सारखे असतील, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पण असू शकतात, लोब सारखे असलेला, त्यावेळेला Psi G काय असेल, दी Psi G इज इक्वल टू n इंटू C1 सा ए प्लस C2 साय बी. दिस इज द वन वे बाय विच ए बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज गेट फॉर्म, आणि ती साय जीने दाखवतो. त्याच वेळेला लोब जर अपोजिट असतील, सेकंड लोब जर अपोजिट असतील, म्हणजेच एकाचं प्लस आहे आणि एकाचं काय आहे, एकाची लोब आहे मायनस, यांचं जर कॉम्बिनेशन झालं तर त्यावेळेला त्यांचं काय होईल, ते इज सब्स्ट्रॅक्टेड, एकाचं काय होईल, वजा होईल. मग ते कशात दिले जाईल, दॅट इज गिवन बाय द, त्यावेळेला काय तयार होतील वेव्ह फंक्शन. हे साय ए जे आहे ॲटॉमिक वेव्ह फंक्शन आहे, साय बी ॲटमचं वेव्ह फंक्शन आहे. आणि त्यावेळेला ज्यांचे रिझल्ट्स होईल अपोजिट लोब्स ज्या वेळेला जे कंबाईन होतील त्यावेळेला आपल्याला काय होईल, मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल आणि त्याचं जे काही वेव्ह फंक्शन असेल दॅट इज कॉल्ड एज साय यू. साय यू मीन्स अनग्रेड किंवा डिफरंट ज्याला आपण म्हणतो. आणि हे साय यू जे आहे ते कसं दिलं जातं, इट इज अ वेव्ह फंक्शन ऑफ दी अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असं आपण म्हणूया. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचे वेव्ह फंक्शन आहे, इट इज गिवन बाय n इंटू सा ए प्लस इथे काय असेल मायनस साय बी, दुसरं फंक्शन काय असेल मायनस साय बी. अशा प्रकारे हे वेव्ह फंक्शन दिलं जातं. आणि हे 2 प्रकारे, दीज आर द 2 वेज बाय विच द फॉर्मेशन ऑफ द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, वेव्ह फंक्शन ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड वेव्ह फंक्शन ऑफ अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दीज आर द 2 लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. अशा प्रकारे ॲटॉमिक ऑर्बिटल काय होतात, लिनियरली कंबाईन होतात टू फॉर्म द मॉलिक्यूल. आता मग आपण इथं दिलेलं साय यू इज इक्वल टू दिलेलं आहे बघा, सेम इक्वेशन ते सिम्प्लिफाय केलं तर n इंटू साय ए इन मायनस साय बी. सो द साय जी इज द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड हॅज लोअर एनर्जी. साय जीची एनर्जी लोअर असते, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचं असतं वेव्ह फंक्शन. आणि साय यू जे आहे ते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचं वेव्ह फंक्शन असतं, ज्याची एनर्जी काय असते, जास्त असते. अशा प्रकारे त्यांचं मग आपण आता कन्सिडर करू. समजा एस ऑर्बिटल, कन्सिडर द कॉम्बिनेशन ऑफ एस ऑर्बिटल ऑफ ॲटम ए, ॲटम एचं एस ऑर्बिटल आणि दुसऱ्या ॲटम बीचं एस ऑर्बिटल हे कंबाईन होत आहेत.
आणि त्याच्यापासून हा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाला. प्लस प्लस लोब कंबाईन झाल्यामुळे अशा प्रकारे पॉलिसेंट्रिक आहे. 2 ॲटम्स कंबाईन झाले म्हणून 2 सेंटर्स आहे त्याच्यामध्ये, पॉलिसेंट्रिक आहे. हे आलं सायजी म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सिग्मा बॉन्ड तयार होतो ऑन द ॲक्सिस ओव्हरलॅपिंग होईल म्हणून सिग्मा बॉन्ड तयार होतो. हे सायजी झालं वेव्ह फंक्शन ऑफ दिस बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि त्या बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलला आपण म्हणतो सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ते कसे कंबाईन होतात. आणि दुसरं जे कॉम्बिनेशन आहे आता, हे झालं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन आहे. हे दुसरं आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन. याच्यामध्ये काय होईल आता, अपोजिट साईन प्लस मायनस, ह्या एस ऑर्बिटलचं प्लस आणि ह्या एस ऑर्बिटलचं मायनस कंबाईन होईल. त्यावेळेला ते काय करतील, दे ट्राय टू अपोज द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड, रिपल्सिव्ह फोर्सेस वाढतील, त्यामुळे मध्ये नोड तयार होईल आणि अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. आणि हे जे काही अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाला त्याला आपण म्हणतो, त्याचं जे वेव्ह फंक्शन आहे ते कशाने दाखवलं जाईल, मग सायू अनग्रेड डिफरंट त्याला आपण म्हणतो. आणि हे जे काही अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे त्याला म्हणतो आपण सिग्मा स्टार मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये काय तयार झालं आपल्याला, 2 प्रकारचे ऑर्बिटल तयार झाले. 2 प्रकारचे ऑर्बिटल कुठले तयार झाले, 2 प्रकारचे ऑर्बिटल तयार झाले. एक तयार झालं आपल्याला सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल, ऑन द ॲक्सिस ओव्हरलॅपिंग झालं, पॉझिटिव्ह लोबचं तयार झालं म्हणून सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल, ज्याचं वेव्ह फंक्शन आहे सायजी. आणि दुसरं कुठलं तयार झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोब, अपोजिट लोबवाले कंबाईन झाले, त्याचं तयार झालं सिग्मा स्टार. सिग्माचं काय झालं, सिग्मा स्टार बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग सिग्मा स्टार मॉलिक्युलर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झालं. याचं वेव्ह फंक्शन आहे सायू. अशा प्रकारे काय होतं की हे ॲटम्सचं जे आहे ते कॉम्बिनेशन आपल्याला केलं जातं. तेच कॉम्बिनेशन एस कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेव्हल डायग्रॅमच्या साहाय्याने इथं एक्सप्लेन केलेलं आहे. इथं बघा आता काय आहे, एनर्जी खाली कमी असते आणि वरती आपल्याला जास्त असते. मग काय, दिस इज ॲटम ए आणि ॲटम बी, त्याचं ॲटॉमिक ऑर्बिटल हे साय ए वेव्ह फंक्शनने दाखवतात, हे साय बी. नंतर काय होईल, त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन होईल आणि कॉम्बिनेशन झालं तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल आणि दुसरं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. याची एनर्जी कमी असेल, याची एनर्जी जास्त असेल. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. याच्यामध्ये काय तयार झालं, मग ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाले टू फॉर्म द मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि त्याच्यामध्ये तयार झालं हे खालचं जे आहे सायजी, इट इज ए बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, त्याची एनर्जी कमी आहे, खाली आहे. आणि दुसरं अँटी बॉन्डिंग तयार झालं सायू, हे वेव्ह फंक्शन आहे त्याचं, त्याला आपण म्हणतो. म्हणजे खालचं जे आहे ते झालं सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि वरचं झालं सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अशा प्रकारे एनर्जी लेवल डायग्राममध्ये देखील काय केलं, दोघांची ॲटमची जवळपास एनर्जी सारखी आहे ॲटॉमिक ऑर्बिटलची, पण याच्यामध्ये जी काही बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी जास्त आहे. अशा प्रकारे हे आपल्याला सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते न्यूक्लियाला प्रोड्यूस होतात, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग असेल तर पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला तयार होतील. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये मग अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅज नोड परपेंडिक्युलर टू द बॉन्ड ॲक्सिस. आपण वरती हे नोड पाहिलं, इथं ही नोड आपल्याला तयार मिळते. अशा प्रकारे अँटी बॉन्डिंग, आणि आपल्याला मग एनर्जी लेवल डायग्रामच्या सहाय्याने आपण ते एक्सप्लेन करू शकतो फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बिटवीन. आता आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत टाईप्स ऑफ द कॉम्बिनेशन, किती प्रकारचे कॉम्बिनेशन आहे किंवा ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. तिथं 5 प्रकारचे जे कॉम्बिनेशन्स आहेत वेगवेगळ्या एस 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 पी पी पी, ते प्रकारचे कॉम्बिनेशन्स आहेत. वी विल सी इट इन द नेक्स्ट पिरियड. सो टुडे वी हॅड सीन द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, assumptions of molecular orbital theory, how the atomic orbital combine to form the molecular orbitals, how the bonding molecular orbital and anti-bonding molecular orbitals are get formed. The bonding molecular orbital has a lower energy and it has a wave function psi g. Anti-bonding molecular orbital has higher energy which has a wave function psi u. And this atomic orbitals, the combination of atomic orbitals takes place linearly, and that linear combination of atomic molecular orbital gives us a molecular orbital, bonding molecular orbital as well as anti-bonding molecular orbital. The bonding molecular orbital is get formed when
the lobes of similar sign, that is positive positive or negative negative, are get combined, then the bonding molecular orbital is get formed, explained by the wave function psi g. And if the lobes are different, that is the orbitals, atomic orbitals having different lobes, that is a lobe with different sign, positive and negative or negative and positive, then those atomic orbitals combine to form antibonding molecular orbital, and that is get explained by the wave function psi u, which has a higher energy than the psi g. So in this way today we had seen how the molecular orbital theory is useful to form the molecular orbitals or molecules, and how the bond is get formed. Now next period we will see the different types of the combinations, 5 combinations of atomic orbitals to form the molecule.